धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। जामिनावर असलेल्या आरोपींवर देखील मकोका लावला जाणार आहे। तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांनी पोलिसांना 15 ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री खंबाट वस्तीत 3 बालकांना अचानक लुळेपणा आलाय। अचानक लुळेपणा अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे। या 3 मुलांवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू आहेत। 3 मुले नातेसंबंधात आहेत। नांदेड शहरातील देगलूर नाका या परिसरामध्ये 55 वर्षीय मजुराची हत्या करून आरोपी पसार झालाय। पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत। या खुनाच्या घटनेमुळे देगलूर नाका परिसरामध्ये खळबळ माजली आहे। बीडच्या वडवणीमधील देवगावमध्ये शेतकऱ्याने 4 एकर कापसावर ट्रॅक्टर फिरवला। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने कापूस करपतोय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। लातूरच्या हाडोळतीमध्ये हॉटेल आणि फुटवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।